दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय। श्री सद्गुरु काका महाराज की जय। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। आपण आत्तापर्यंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज यांच्या जीवनचरित्रातील काही निवडक प्रसंगाचं आपण अवलोकन केलं। त्यापासून आपणास काय बोध घेता येईल हे देखील आपण बघण्याचा प्रयत्न केला। आपण सर्वजण या सर्व उपक्रमास चांगला प्रतिसाद देत आहात, याबद्दल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन, सगळ्यांना धन्यवाद। स्वामी महाराजांचं चरित्र वाचत असतानाच त्यानंतर परमहंस परिव्राजकाचार्य श्री शिवमतीर्थ स्वामी महाराज यांनी लिहिलेल्या पुनरोदय या पुस्तकावर देखील काही बोलावं असा विचार मनात आला, कारण त्यामध्ये साधकांना उपयुक्त अशा अनेक गोष्टी आहेत। खरं म्हटलं तर ते एक प्रवास वर्णन आहे, हे जरी असलं तरी सद्गुरू साधक संवाद हा त्यातला फार मोठा भाग आहे। शिवमतीर्थ स्वामी महाराज संन्यास घेण्या अगोदरचा हा काळ आहे, म्हणजे इसवी सन 1964च्या डिसेंबरमध्ये त्यांनी आणि परमहंस परिव्राजकाचार्य विष्णुतीर्थ स्वामी महाराजांनी प्रवासाला निघायचं ठरवलं आणि ते भोपाळ, जबलपूर, बिलासपूर, रायपूर करत जगन्नाथपुरीला आले। जगन्नाथपुरीला त्यांच्याबरोबर रायपूरहून एक दंपत्य आलं होतं। त्या दंपत्याचा देखील वास त्यांच्याबरोबर 1 आठवडा होता आणि त्यानंतर 2 आठवडे हे दोघंच होते आणि या दोघांमध्ये आध्यात्मिक चर्चा ही चालू असायची। शिवमतीर्थ स्वामी महाराज विष्णुतीर्थ स्वामी महाराजांना अनेक प्रश्न विचारत असत व त्या प्रश्नांची ते उत्तरं जे देत असत त्या उत्तरांचं हे संकलन आहे। काय झालं की ही जी आपली विद्या आहे, शक्तिपात विद्या, या विद्येबद्दल त्यांनी एक विचार चांगला दिला की त्यांनी सांगितलं की वैदिक काळ असो, तांत्रिक काळ असो, पौराणिक काळ असो, ही विद्या सगळ्या काळांमध्ये होतीच, पण कालांतराने ती लुप्त यासाठी झाली कारण जनमानसाने त्याचा जेवढा आदर पाहिजे तेवढा केला नाही, किंवा लोकांमध्ये स्वार्थ, अहंकार, आवेग, मोह, द्वेष याचा देखील जसा प्रादुर्भाव होत गेला तसतसं हा मार्ग लुप्त होत गेला। परंतु हे ज्ञान लुप्त झालं नाही, तर हे सर्वसामान्यांना अप्राप्य झालं आणि याचा परत उदय या मार्गाचा परमहंस परिव्राजकाचार्य श्री गंगाधर तीर्थ स्वामी महाराजांनी केला, म्हणून याचं नाव त्यांनी पुनरोदय ठेवलं। साधनेमध्ये साधना काय तर वासनावृत्ती, कर्म, संस्कार याच्या क्षयासाठी ती आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्याआधी एक प्रसंग आहे की हे साधू संत महंत हे आध्यात्मिक अधिकारी जरी असले
तरी सामाजिक भान देखील एक कसं ठेवत असत याचं एक छोटंसं उदाहरण त्यात त्यांनी दिलेलं आहे. तर ज्या ठिकाणी हे दोघं राहत असत त्या ठिकाणाहून जगन्नाथाच्या मंदिरामध्ये हे दर्शनाला जात असत. परंतु त्यावेळेला यांचे चपलाचे जोड ठेवण्यासाठी तिथे 10 पैसे घेत असत. विष्णुतीर्थ स्वामी महाराजांचं म्हणणं होतं की देवळाला खूप उत्पन्न आहे. मग असं असताना त्यांनी भाविकांकडनं असे हे 10 पैसे तरी कशासाठी घ्यावे, हे घेऊ नयेत. त्यावेळेस त्यांनी गुरुद्वाराचं उदाहरण दिलं की गुरुद्वारामध्ये लोकांचे जोडे म्हणा किंवा चपला म्हणा हे सांभाळले जातात. याच्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. किंबहुना तिथे असलेले सेवेकरी जे असतात ते येणारा सगळा भक्त जो आहे हा गुरुरूपच आहे अशी भावना त्याच्या मनामध्ये असते. अशी भावना म्हणे आपल्या या देवळातनं हवी. त्यांनी सांगितलं की बौद्धांचं मंदिर बघा, जैनांचं बघा, गुरुद्वारा बघा, या सगळ्यांमध्ये अतिशय किंवा चर्चमध्ये देखील त्यांनी सांगितलं आहे की अतिशय शांतता असते. त्याच्या उलट आपल्या मंदिरामध्ये आतमध्ये गेले की पंडे लोक आहेत, त्यांची गडबड आहे, लोकांची गडबड आहे. शांतपणे 10 मिनटं बसायचं तरीही बसता येत नाही. तर त्यांनी एक फार मोठा संदेश दिलेला आहे की हे एक शांततेचं केंद्र असतं. लोक शांतता मिळण्यासाठी, आनंद मिळण्यासाठी या देवळात येत असतात. तर त्या देवळामध्ये देखील अशा प्रकारची शांतता असावी असा त्यांनी एक विचार व्यक्त केला. त्याचबरोबर शिवमतीर्थ स्वामी महाराजांनी सांगितलं की जगन्नाथपुरी हे 2 गोष्टीसाठी म्हणजे संन्यास आणि साधना यासाठी आपल्याला त्याचं महत्त्व फार जास्त आहे. कारण गंगाधर तीर्थ स्वामी महाराजांनी जगन्नाथपुरीमध्येच पहिली आपल्या मार्गाची दीक्षा दिली. एवढंच नव्हे तर गोवर्धन पीठाचे जे शंकराचार्य होते जगन्नाथपुरीच्या, त्या शंकराचार्यांकडनंच परमहंस परिव्राजकाचार्य श्री शंकर पुरुषोत्तम तीर्थ स्वामी महाराजांना संन्यास दीक्षा झालेली होती. त्यामुळे या दोन्ही गोष्टी तिथे असल्यामुळे या दोन्ही गोष्टींचं अप्रूप आपल्याला आहे असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर स्वामी विष्णुतीर्थ आणखी शिवमतीर्थ स्वामी महाराज हे दोघंही चंदन तलावाच्या परिसरामध्ये गेले. कारण शिवमतीर्थांनी विचारलं होतं की ही आपली पहिली जी दीक्षा झालेली आहे ही कुठे झालेली असावी, कशी झाली असावी, काय झाली असावी. तर हे दोघंही जणं त्या चंदन तलावाच्या परिसरामध्ये गेले आणि पुष्कळ त्या गल्लीबोळातनं इकडनं तिकडनं सगळीकडनं हिंडले. आणि त्यानंतर विष्णुतीर्थ स्वामी महाराज एका कोळशाच्या वखारीमध्ये येऊन एका ढिगाऱ्यापाशी थांबले आणि त्यांनी सांगितले की ही ती जागा आहे की इथे ही पहिली दीक्षा झालेली आहे. तर विष्णुतीर्थ स्वामी महाराजांनी हे सांगितल्यानंतर शिवमतीर्थ स्वामी महाराजांना आश्चर्य वाटलं की अरे हे कसं काय घडलं, हे त्यांना कसं काय कळलं. त्यावेळेस त्यांनी विचारलं गुरूंना. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्यांचं इथे जे वास्तव्य झालेलं आहे किंवा ही जी दीक्षा जी झालेली आहे याचे सूक्ष्म तरंग अजूनही येथे आहेत आणि त्या तरंगाचा अनुभव आम्ही करू शकत आहोत. त्यामुळे आम्ही तुम्हाला हे खात्रीने सांगू शकतो. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मग हे असे सूक्ष्म तरंग आहेत हे ओळखणं ही सिद्धी आहे का, आपल्याला सिद्धी प्राप्त आहे का. त्यांनी सांगितलं की नाही, ही चित्ताची स्थिती आहे आणि या स्थितीमध्ये सूक्ष्म तरंग किंवा चित्ताची स्थिती ही जेवढी उच्च असेल तेवढे सूक्ष्मातिसूक्ष्म असे तरंग जे आहेत याची अनुभूती करण्याचं सामर्थ्य त्या साधकामध्ये येतं आणि त्याला तसा अनुभव येऊ शकतो. म्हणून त्याने सांगितलं की शिवमतीर्थ स्वामी महाराजांनी सांगितलं की मग असं जर का आहे
तर या महापुरुषांचे जन्म कुठे झाले, त्यांनी समाधी कुठे केली, त्यांचा निवास कुठे झाला, हे कळू शकेल का? तर त्यांनी सांगितलं की हो, हे कळू शकेल. आणि आपल्याला पण उदाहरणं माहिती आहेत की श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म कुठे झाला किंवा श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्म कारंजामध्ये कुठे झाला, हे सगळं देखील या महात्म्यांनी या स्पंदनाद्वारेच शोधून काढलेलं आहे. एवढंच नव्हे तर आपल्याला माहिती आहे की 16व्या शतकामध्ये एकनाथ महाराजांनी त्यांना जेव्हा स्वप्न पडलं आणि माऊलींनी सांगितलं त्यांना की माझ्या गळ्याला एक मुडी लागते आहे, ते येऊन तुम्ही काढा. तर आळंदीमध्ये घोर जंगल होतं आणि जंगल असताना देखील त्यांनी त्या जंगलामध्ये ती समाधी शोधून काढलेली आहे. ती देखील शोधून याच तत्वावर काढलेली असेल की तिथली जी स्पंदनं जी आहेत ही त्यांना कळालेली असावीत. किंवा समाधी, ज्ञानेश्वर माऊलींनी जी समाधी घेतली तिथे देखील अतिशय सूक्ष्म तरंग येत असतात. हे अनेक महात्म्यांना ते कळत असावं. कारण आपल्या सांगायला हरकत नाही आहे की दर गुरुद्वादशीला अनेक साधक महाराष्ट्रातनं म्हणा किंवा नाशिकमधनं विशेषतः परमपूजनीय काका महाराजांबरोबर नृसिंहवाडीला जात असत. तिथे त्यांचा 3 दिवस तिथे मुक्काम असायचा. नवमीला संध्याकाळी पोचायचं, दशमी, रमा एकादशी आणि गुरुद्वादशी असं तिन्ही करायचं. आणि नंतर त्रयोदशीला प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी निघून जायचं. नाशिककर येताना मध्ये आळंदीला खास थांबत असत आणि माऊलींच्या त्या समाधीच्या तिथला जो हॉल आहे त्या हॉलमध्ये सगळेजणं साधारणतः 15 मिनटं साधना करत असत. याचाच अर्थ असा आहे किंवा आपण असं म्हणूही शकतो किंवा हे म्हणण्यात काही वावगं नाही आहे की काका महाराजांना त्या समाधीमधले जे काही सूक्ष्म तरंग आहेत याचा अनुभव येतही असावा. आणि म्हणून त्यांनी सांगितलं असावं की हा सगळ्या साधकांनाही याचा लाभ व्हावा म्हणून त्यांनी ते घेतलं असावं. असं काही असं म्हणणं काही वावगं नाही आहे. म्हणून सत्पुरुषांची जी समाधी असते किंवा त्यांचा निवास असतो किंवा एखादी मोठी काही घटना घडते तर त्यासाठी अशा प्रकारे तर त्यांनी काय सांगितलं की हा जो महात्मा असतो हा जेवढा अधिकारी असेल, जेवढा महान असेल किंवा त्याच्या जीवनामध्ये जर का एखादी काही मोठी घटना जर का घडलेली जर का असेल त्या ठिकाणी, तर काय होतं तर त्याच्या शरीरातनं आध्यात्मिक चैतन्य किरण जे आहेत किंवा तरंग जे आहेत ते तिथे प्रस्फुटित होतात किंवा ते तिथल्या वातावरणामध्ये ते किरण जमा होतात. आणि हा महात्मा जेवढा मोठा असेल तेवढे ते चैतन्य तरंग जे असतात ते वेगवान असतात आणि ते खूप अधिक काळ टिकतात. पण हे जे असतात हे स्थानलक्षित असतात, हे शक्ती. त्याच वेळेला संकल्प तरंगाबद्दलचा प्रश्न स्वामी महाराजांना विष्णुतीर्थ स्वामी महाराजांना विचारण्यात आल्यानंतर त्यांनी सांगितलं की अरे या तरंगाबरोबर जर का जीवन तरंग जर का असतील, जीवनाच्या घटना घडलेल्या तरंग असतील तर तशा प्रकारचं ज्ञान देखील त्या महात्म्यांना होऊ शकतं. आणि त्यावेळेला त्यांनी चैतन्य महाप्रभूंचं उदाहरण दिलेलं आहे की वृंदावनमध्ये चैतन्य महाप्रभू गेल्यानंतर ते ठिकठिकाणी असं थांबत असत आणि त्यांना तिथे त्या लहरी किंवा स्पंदनं किंवा ते तरंग जे आहेत त्याची अनुभूती येत असे. आणि मग ते सांगायचे की इथे भगवान श्रीकृष्ण मुरली वाजवत असत, इथे ते गोपिकांबरोबर रासक्रीडा करत असत, इथे ते गुरं चारत असत वगैरे वगैरे अशा त्या गोष्टी ज्या आहेत ते सांगत असत. आणि अशा प्रकारे हे जे काही चैतन्य तरंग आहेत, हे जे तरंग आहेत हे शक्तियुक्त जरी असले तरी स्थानलक्षित असतात. परंतु संकल्प तरंगामध्ये मानसिक तरंगाचा समावेश झाल्यानंतर हे जे तरंग आहेत हे स्थानलक्षित राहत नाहीत, तर ते संबंध भारतातच काय तर जगामध्ये देखील ते जाऊ शकतात. आणि याचं उदाहरण आपण बघितलेलं आहे की परमपूजनीय गुळवणी महाराज असो, परमपूजनीय दत्त महाराज असो, परमपूजनीय काका महाराज असो किंवा अन्य कोणी असो, त्यांनी संकल्पांनी ज्या दीक्षा दिलेल्या आहेत
त्या परदेशात देखील झालेल्या आहेत. आणि याचाच अर्थ असा आहे की त्यांचे संकल्प तरंग किंवा मानसिक तरंग जे आहेत हे इतके शक्तिमान असायचे की त्यामुळे अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या दीक्षा होऊ शकत असत. आणि या दीक्षा झालेल्या आपण अनेक ठिकाणी बघत आहोत. त्यानंतर त्यांनी विचारलं होतं की ही जी संतस्थिती जी आहे ही विशिष्ट मार्गानेच प्राप्त होते का. त्यावेळेस त्यांना सांगितलेलं आहे की नाही, विशिष्ट संतस्थिती जी आहे ही संतस्थिती तुम्ही कोणत्या मार्गाने उपासना करत आहात याच्यावर अवलंबून नसून तुमच्या चित्तस्थितीवर अवलंबून आहे. तुमची चित्तस्थिती कशी आहे त्या स्थितीला तुम्ही एकदा जाऊन पोचले की तुम्ही संत अवस्थेमध्ये किंवा तुम्ही एक प्रकारे संत होतात. म्हणून हे सगळे जे संत आहेत हे सगळे यांची एक चित्तस्थिती जी आहे ती एक येते. म्हणून आपल्याला माहिती आहे की साधू दिसती वेगळं आले परंतु स्वरूपी मिळाले, मिळून एकची झाले देहातीत वास्तू. यांना आतमध्ये प्रत्येकाचं एक प्रकारचं एकाच चित्तस्थितीवर असल्यामुळे यांचे स्वतःचे असे काही संबंध असतात किंवा हे एकमेकाला त्या स्तरावर एकमेकाशी बोलत असतात असं म्हटल्यास वावगं ठरू नये. कारण गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये हा उल्लेख आहे की वासुदेवानंद सरस्वती जी प्रत्यक्ष दत्तमूर्ती ऐशी जगन्मान्य विभूती आली आपोल्या दर्शना. तर परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज शेगावला गजानन महाराजांच्या भेटीला जायच्या आदल्या दिवशीच त्यांनी सांगितलं होतं की उद्या माझा बंधू भेटायला येतो आहे, तो अतिशय कर्मठ आहे. तर त्याकरता इथे कुठल्याही प्रकारची घाण किंवा काही असं राहू दे नका, चिंध्या वगैरे पडलेला असू नका, परिसर सगळं स्वच्छ करून ठेवा. थोरले महाराज आलेले आहेत आणि त्यांनी गजानन महाराजांच्याकडे लांबूनच बघितलेलं आहेत. दोघांची दृष्टादृष्ट झाली. काही वेळ दृष्टादृष्ट झाल्यानंतर काहीही न बोलता थोरले महाराज परत निघून गेलेले आहेत. हे काय आहे? हे परत चित्तातले जे स्पंदन आहेत किंवा चित्तातले जे तरंग आहेत एकमेकाचे, त्यामुळे ते एकमेकाशी संवाद साधू शकलेले आहेत. म्हणजे गुरुस्स मौनम व्याख्यानम शिष्यस्य छिन्न संशयः, हे जसं असं तसं मौन आहे. हाही प्रश्न विष्णुतीर्थ स्वामी महाराजांना विचारलेला होता. तर त्यावेळेला ते म्हणले की असे संत हे फार उच्च कोटीचे असतात की जे असे स्पंदनाद्वारे बोलू शकतात आणि असे जिज्ञासू साधक देखील फार उच्च कोटीतले असतात की ते गुरूंच्या मनातलं काय झालेलं आहे ते ओळखू शकतात. म्हणून गुरुस्स मौनम व्याख्यानम शिष्यस्य छिन्न संशयः असं म्हटलेलं आहे. परंतु आजकाल असे संत किंवा असे जिज्ञासू साधक जे आहेत ते बघायला मिळत नाही आहे. त्यामुळे याचा स्तर थोडासा खालवून आता सध्या ज्या आहेत त्या शाक्तोपाय दीक्षा दिल्या जातात. म्हणजे त्यांनी 3चा उल्लेख केलेला आहे, मंत्र, स्पर्श आणि दृष्टी. तर या 3 प्रकाराने या दीक्षा मिळू शकतात. आणि आता सध्या तो स्तर जो आहे तो पूर्वी इतका राहिलेला नाही आहे. त्यानंतर परत एकदा ते चांदन तलावाला गेलेले आहेत. ते गेल्यानंतर विष्णुतीर्थ स्वामी महाराजांनी सांगितलं की गंगाधर तीर्थ स्वामी महाराज हे आपले मूळ आहेत. या मुळाशी आपण संबंध ठेवायला पाहिजे होता. जसं एखादं झाड असतं, त्या झाडाचं जर का मूळ कापून टाकलं तर ते झाड शुष्क होऊन किंवा वाळून ते पडतं खाली. तसं आपलं काहीसं होत आहे. कारण आपण सगळ्यांनी म्हणायला पाहिजे होतं की आम्ही गंगाधर तीर्थ स्वामी महाराजांचे शिष्य आहोत, त्यांच्याशी संबंध जोडायला पाहिजे होता. ते जे आपलं मूळ आहे ते मूळ जर का ठेवलं असतं, त्याच्याशी जर का आपली नाळ जोडली असती तर आपली प्रगती अधिक झाली असती. ज्याला म्हणतात की जसं झाड जास्त टवटवीत होतं, जास्त फलतं फुलतं, तर तसं आपला देखील मार्ग झाला असता किंवा आपली देखील अशी प्रगती झाली असती. ती झालेली नाही आहे. तरी त्यांनी सांगितलं की या ठिकाणी येऊन कोणीतरी जागा घेऊन इथे एक चांगला आश्रम किंवा काहीतरी कुटी किंवा असं काहीतरी निर्माण करायला पाहिजे की इथे सगळे साधक येत जातील, इथे ते साधनेचा अनुभव घेत जातील आणि परत आपल्या मुळाशी जो आहे तो संबंध जो आहे तो टिकवत असतील. आणि हे जर का झालं नाही तर गंगाधर तीर्थ स्वामी महाराजांच्या प्रित्यर्थ एक काहीतरी कार्यक्रम आपण करायला हरकत नाही आहे, तो करायला पाहिजे.
आणि त्यांनी सांगितलं की तो कधी करायचा, तर विशेषतः तो अक्षय तृतीयेच्या दिवशी करावा. कारण आपली पहिली जी दीक्षा झालेली आहे ती अक्षय तृतीयेला झालेली आहे. गंगाधर तीर्थस्वामी महाराजांकडनं नारायणदेव तीर्थस्वामी महाराजांना झालेली आहे. आणि ती अक्षय तृतीयेला झाल्यामुळे आणि बहुतेक म्हणूनच असावं की काका महाराजांनी नाशिक आश्रमाच्या सर्वसाधारण सभेची जी वेळ आहे ती अक्षय तृतीयाच ठेवलेली आहे. म्हणजे त्या निमित्ताने सगळे साधक एकत्र येतील, सगळ्यांची साधना होईल, सगळे आपल्या मुळाशी जोडले जातील किंवा त्याची ती नाळ जोडली जाईल आणि तिथली जी स्पंदनं आहे, तिथले जे तरंग आहे, तिथले जे शक्ती तरंग आहेत, याचा लाभ सगळ्या साधकांना मिळेल आणि सगळे साधक जे आहेत ते आपल्या साधनेमध्ये उन्नती करू शकतील, असं एक त्यांचा मनामध्ये विचार असावा, म्हणून त्यांनी केलेलं असावं. याच्यानंतरचे जे प्रश्न होते ते त्यांनी कालीकिशोर उर्फ नारायणदेव तीर्थ यांच्याबद्दल विचारलेले आहेत. तसंच त्यांनी नारायण उपदेशामृत असं पुस्तक देखील शिवमतीर्थ स्वामी महाराजांनी लिहिलेलं आहे. पण त्यांनी अनेक प्रश्न विष्णुतीर्थ स्वामी महाराजांना विचारलेला आहे आणि त्यांच्या जीवनात काय काय घडलेलं आहे, आपण जे वाचतो त्यापेक्षा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि त्याच्यामधनं अनेक गोष्टींचा आपल्याला उलगडा होत आहे. आज आपण आता आपली वेळ संपत आल्यामुळे आपला जो विषय आहे या विषयाला आपण इथेच पूर्ण विराम देऊ आणि पुढच्या पाळीला आपण कालीकिशोर उर्फ नारायणदेव तीर्थ स्वामी महाराज आणि गंगाधर तीर्थ स्वामी महाराज यांच्यामध्ये कशा प्रकारचे संवाद झाले, कशा प्रकारे त्यांना दीक्षा मिळाली आणि पुढे काय काय घडलेलं आहे याचं वर्णन आपण बघू. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरू स्वामी महाराज की जय. श्री सद्गुरू काका महाराज की जय. दिगंबरा